श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज वार आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. आणि माझे तिसऱ्या गुरुवारचं रुटीन तुम्हाला दाखवत आहे. आज बनवणार आहे मी पुरी आणि बटाटे भाजी आणि बासुंदी, असा आजचा बेत आहे. तर पुरी बनवण्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडासा मैदा असं दोन्ही मिक्स घेतलेला आहे. नुसत्या जर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवल्या तर खूप तेलकट होतात, म्हणून दोन्ही मिक्स केलेला आहे. थोडासा रवा घातलेला आहे, कच्चं तेल, मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे. आणि पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. व्यवस्थित म्हणजे पीठ चांगलं एकदम घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे ज्यावेळी आपण पुरी लाटतो त्यावेळी जास्त पीठ लागत नाही. जास्त पीठ जर पुरीला तुम्ही वापरला तर मग ज्यावेळी तळता तुम्ही तर पूर्ण तेल असं काळपट होतं आणि पुऱ्यासुद्धा आपल्या काळपट होतात. त्यामुळं जास्त पीठ जर लागू नये असं वाटत असलं तर एकदम घट्ट असं पीठ मळायचं दगडावानी. थोडंसं दाबून लाटावं लागतं, पण पर्याय नाही. लक्षात ठेवा, पुरीचं पीठ हे थोडंसं घट्टच लागतं. नुसत्या जर तुम्ही मैद्याच्या पुऱ्या केला तरीसुद्धा चालतं आणि नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केला तरीसुद्धा चालतं. पण गव्हाच्या पिठाच्या नुसत्या जर पुऱ्या केल्या तर खूप अशा तेलकट होतात. आणि नुसता मैद्याच्या जर बनवला तुम्ही तर मैदा पण शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे दोन्ही मिक्स असं जर केला तुम्ही, पुरी तेलकट पण होत नाही. थोडीशी साखर घातल्यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही, त्यामुळे थोडीशी साखर घालायची. आणि या पुऱ्या तुम्ही 2 दिवस जरी खाल्ला तरीसुद्धा म्हणजे एकदम मऊसूत राहतात. एकदम अशी मऊसूत पुरी झालेली, अजिबात कडक पुरी झाली नव्हती. कारण की मळत असतानाच पीठ घट्ट मळलं आणि सगळं व्यवस्थित जर त्यामध्ये ॲड केलं तर पुऱ्या एकच नंबर होतात. पुरीत थोडीशी साखर घातली की पुरी अजिबात तेलकट होत नाही. त्यामुळं मळत असताना थोडीशी साखर ॲड करायची. पिठी साखर ॲड केला तरीसुद्धा चालेल, किंवा आपली जी रोजची आपण वापरतो ती साखर ॲड केला तरीसुद्धा चालेल. आता मी चपातीवानी इथं असं लाटत आहे आणि जे आपलं वाटे आहे त्याने असं प्रेस करून घेत आहे. जर तुम्ही एकटेच असाल आणि एकट्यानेच पुऱ्या म्हणजे लाटायच्या पण असल्या आणि तळायच्या पण असल्या तर काय करायचं, तर पुरी थोड्याशा लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर मग तळायला तेल ठेवायचं. पण एकदम साऱ्या जर पुऱ्या तुम्ही लाटून घेतला आणि मग तळायला तेल जर ठेवलं तर पुऱ्या त्या चिटकतात एकमेकाला आणि मग परत आपल्याला म्हणजे डबल उसाबर होते. ते सगळं परत लाटत बसावं लागतं. त्याच्यापेक्षा थोड्याशा लाटून ठेवायच्या आणि लगच्या लगेच जर तुम्ही म्हणजे इकडं लाटला आणि इकडं तळला तर एकच नंबर. पण त्यासाठी 2 माणसं लागणार, लक्षात ठेवा. कारण की तुम्ही लाटणार की तळणार म्हणजे लक्ष द्यायला कोण नसलं तर अवघड होतं. पुऱ्या करपून मग कडक वगैरे होतात. त्याच्यापेक्षा एकटं जर असलं आपण तर असं लाटून लाटून थोड्या ठेवायच्या. थोड्या म्हणजे एक 25-30 पुऱ्या झाल्या की परत त्या लगेच तळून घ्यायच्या. आता मी तसंच केलेलं आहे बघा. थोड्याशा तळून घेतलेल्या आहेत, परत थोड्या लाटून घेतलेल्या आहेत. आता गॅस परत मी चालू केलेला आहे. म्हणजे कसं होतं, पुरी तेलकट पण होत नाही. जास्त वेळ जर तुम्ही लाटून ठेवला तर कडक पण होते आणि तळल्यानंतर पुरी अशी तेलकट पण होते. त्यासाठी काय करायचं, तर थोड्या लाटायच्या, थोड्या तळायच्या, थोड्या लाटायच्या, थोड्या तळायच्या, असं करून मी जवळजवळ 4 स्टेपमध्ये पुऱ्या या सगळ्या लाटून आणि तळून घेतलेल्या आहेत. कारण घरामध्ये दुसरं कोण नव्हतं आणि श्रीला वगैरे तळायला मी काही देत नाही, कारण की श्रीला जमत नाही अजून. आणि तेलासमोर कसं व्यवस्थित करावं लागतं, कुठं तर अंगावर पडलं वगैरे तर म्हणजे अवघड असतं. आणि आपल्याला जसा तेलाचा अंदाज असतो तसं मुलांना तेलाचा अंदाज नसतो. ते काय म्हणजे त्यांना काय एवढं लक्षात येत नाही की बाबा भाजल वगैरे काय होईल. ते आपलं असं टाकायला वगैरे गेल्याने अंगावर जर आलं तेल तर मग खूपच अवघड होतं. आता सगळ्या पुऱ्या माझ्या लाटून वगैरे झालेल्या आहेत. शेवटचं हे 2-3च राहिलेलं होतं, म्हणून मग मी असे गोळे बनवले आणि त्याच्या 1-2-3 पुऱ्या अशा ह्या तळून घेतलेल्या आहेत. आणि तळल्यानंतर मी जी पुरणाची चाळण असते त्यामध्ये पुऱ्या सगळ्या टाकत आहे बघा. म्हणजे जेणेकरून काय होतं, तेल सगळं नितळून जातं, पुऱ्या आपल्या कोरड्या होतात आणि मग नंतर आपण त्या बाजूला ठेवायच्या. आता ह्या 5-6 पुऱ्यांचा मी घाणा काढत आहे, तर 5-6 पुऱ्या ह्या मी त्याबरोबर चाळणीत काढून ठेवते आणि दुसरी बॅच मी तळायला टाकते. ती तळून होऊसपर्यंत त्यातलं तेल नितळलेलं असतं आधीच्या पुऱ्यामधलं. मग ते मी चाळणीतल्या पुऱ्या काय करते तर काढून घेते लगेच. आणि पुऱ्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत. खूप छान पुऱ्या झालत्या आणि एकदम अशा मऊसूत पुऱ्या झालत्या. पुऱ्या जर कडक झाल्या तर अजिबात खाऊ वाटत नाहीत. अशा मऊसूत पुऱ्या झाल्या तर खाऊ वाटतं. आता या पुऱ्यांसोबत मी पिवळी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि थोडीशी आमटी पण आहे सकाळची, मग आमटी काय बनवणार नाही. आणि बासुंदी आणलेली होती, बासुंदी पुरी याचाच मी निवेद दाखवलेला आहे देवाला.
आता मार्गशीर्ष गुरुवारचा नियम आहे की गाईला नैवेद्य हा द्यावा लागतो, पण आमच्या इथं गायच नसल्यामुळे खूप अवघड होतं द्यायचं. गाय आहे पण गावात आहे, मग गावात जाणार कोण असा प्रॉब्लेम होतो. आणि त्या दिवशी सर्वच जण गाईला नैवेद्य देतात बघा, त्यामुळे भरपूर गव्हाचे पदार्थ खाऊन गाईचं पोटसुद्धा फुगण्याची शक्यता असते. म्हणजे ज्यांच्या घरी गाय आहे ते शक्यतो घेत नाहीत, आता हल्ली तर अजिबात हे घेत नाहीत बघा, नैवेद्य घ्यायचं त्यांनी बंदच केलेलं आहे. कारण की सगळ्यांचा कुणाकुणाचा प्रसाद गाय खाणार त्या दिवशी असा प्रॉब्लेम होतो. आणि गाईला मग आजारीसुद्धा पडू शकते, तिचं पोट बिघडू शकतं. एवढ्या पुऱ्या मी एकटीने बनवलेल्या आहेत आणि एक नंबर बघू शकता तुम्ही किती मऊसूत अशा पुऱ्या झालेल्या आहेत. गुरुवारचं मी शक्यतो लवकरच स्वयंपाकाला घालते, कारण की पूजा आणि स्वयंपाक म्हणजे खूप गोंधळ होतो. आणि जर पूजेला आपल्याला जास्त वेळ मिळाला तर पूजा आपल्याला मनसोक्त पाहिजे तशी मांडता येते. आणि खूप वेळ जर झाला पूजा मांडायला तर मग पूजा घाई गडबडीत चांगली होत नाही. त्यामुळे मी स्वयंपाक आधी उरकून घेते. ज्यावेळी स्वयंपाक तुम्ही उरकून घेता त्यावेळी मग पूजा निवांत तुम्ही कसं पण मांडा, काय वाटत नाही. किती उशीर पण बसला तरी चालतं. आज मी जरा प्लॅनिंग केलेलं आहे की देवीला वेणी वगैरे बनवायची असं प्लॅनिंग केलेलं आहे आणि साडी नेसवायची असं प्लॅनिंग केलेलं आहे. साडी पण मी गुलाबी कलरची काढलेली आहे. परवा गेल्यावर मला बहिणीच्या ज्या नंदुबाई होते त्यांनी ती साडी घेतलेली आहे. म्हटलं नवीनच आहे तर देवीला नेसवावी. नवीन साडी असली की देवीला नेसवायलासुद्धा खूप चांगलं वाटतं, म्हणून मग ती साडी मी आज नेसवणार. आणि एकदम अशी मऊसूत पण आहे, त्यामुळं नेऱ्या वगैरे पण त्याच्या खूप चांगल्या होणार आहेत. अजिबात दमवणार नाही ती नेऱ्या करण्यासाठी. असं थोडं लाटून थोडंसं तुम्ही तळला तर पुरी करताना आपल्यालासुद्धा कंटाळा येत नाही बघा. आणि एकसारख्या जर पुऱ्या लाटून ठेवला तुम्ही तर मग खूप कंटाळा येतो एकसारख्या लाटल्यामुळे. आणि चिटकल्या जर एकमेकाला पुऱ्या तर मग तळताना खूपच म्हणजे अवघड होतं. सगळं ते वेगवेगळं करण्याच्या नादात पुऱ्या सगळ्या फाटल्या वगैरे जातात. आणि माझी एक आणि एक पुरी सगळी अशी टम्म फुगलेली आहे. हातासारशी मी लगेच लाटणं पळपूडसुद्धा धुवून घेतलं. तिथल्या तिथं लगेच धुवून घेतलं की बरं पडतं. आणि आता मी देवीसाठी वेणी बनवत आहे. पूजा वगैरे माझी मांडून झालेली आहे. खाऊची पानं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी दुमडून घेतलेले आहेत. आणि माझ्याकडे काही स्टॅपलर नव्हता त्यामुळं मी शिवून घेतलेला आहे सुई आणि दोऱ्याने. आणि पुट्ट्याचा असा गोलाकार काढून घेतलेला आहे. आणि त्याला मी पुढं असं पिवळं जे जास्वंदीचं फूल असतं ते ठेवलेलं आहे. सॉरी, जास्वंदी नाही, गलाट्याचं फूल जे पिवळं असतं बघा ते मी पुढं ठेवलेलं आहे. आणि सुई आणि दोऱ्याने शिवून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी वेणी बनवलेली आहे. पुट्टात आणखीन थोडासा असा जाड पाहिजे होता, म्हणजे ती वेणी व्यवस्थित बसली असती. मी इथं वहीचा जो पुट्टा असतो आपली जी वह्या असतात मुलं वापरतात त्यातली जुनी वही होती घरामध्ये, आणि त्याचा पुट्टा कट करून मी अशा पद्धतीने घेतलेला आहे. पण तो पुट्टा एवढा हार्ड नसल्यामुळे ती वेणी व्यवस्थित अशी बसना झालेली देवीच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, अशी वाकडी होत होती. जर ताट एकदम पुट्टा असता तर ती वेणी एकदम व्यवस्थित बसली असती, तरीसुद्धा देवीला खूप छान दिसत होती. नंतर मी त्याला खालून दोरा वगैरे बांधला आणि व्यवस्थित ती बसवली. त्यानंतर कमळाची फुलं, गुलाबाची फुलं हे सगळं मी घातलेलं आहे. आणि माझी पूजा सगळी म्हणजे हे झालेलीच, मांडून वगैरे झालेली होती. मग हे आलेले होते, मग मी दिवे वगैरे सगळे लावून घेतले आणि त्यानंतर पुस्तक वाचायला सुरुवात केली. ज्यावेळी आपण पूजेची कहाणी वाचत असतो त्यावेळी घरातील सगळी माणसं जर असली तर आपल्याला खूप चांगलं वाटतं. आणि एकटंच जर आपण पूजा वाचायची, मांडायची, आरती करायची म्हणतं अजिबात चांगलं वाटत नाही. मग हे आलेले होते, श्री काय नव्हता, श्री जिमला गेलेला होता, म्हणून मग दोघांनी मिळून आम्ही पूजा मी वाचली आणि त्यांनी ऐकलीसुद्धा. आणि आरती करताना पण एकाने कापराची जी आरती असते धूपारती ती धरला आणि मग दुसऱ्याने घंटी वगैरे वाजवलं तर छान वाटतं. नाहीतर एकट्यानेच कापूर वळायचा, मग घंटी वाजवायला कोण नसतं. त्यामुळं सगळी जर घरातली असली पूजा करताना आपली तर खूप छान वाटतं. आणि ही साडी आहे असं डार्क हिरवा कलर आहे काटाला आणि आत गुलाबी असं पूर्ण त्याचं म्हणजे साडीचं जे रान असतं ते आहे. आणि आजची रांगोळीसुद्धा पूजेच्या भोवतीची बघू शकता तुम्ही मी कशी काढलेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजची पूजा होती. कशी वाटली, काय वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. पुट्टा हार्ड नसल्यामुळे ती वेणी अशी ताट बसली नाही बघा, थोडीशी अशी वाकडी झालेली आहे. पण हार्ड पुट्टा जर असता तर खूप छान म्हणजे ती वेणी बसली असते. तरीसुद्धा आमची देवी किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही.
आणि अंबाबाईचा जो हा मुकुट आहे तो एकच नंबर आहे, खूप आवडतो मला. माझा बघून आईने सुद्धा परवा घेतलेला आहे. तिला 250 रुपयाला सगळं मुकुट, परत वस्त्र आणि अलंकार पण 2-3 मिळालेले आहेत. त्यामध्ये गजरा एक छोटासा मिळालेला आहे. असा सटच होता, तो सटच तिनं घेतलेला आहे. मला म्हटली एवढा काय मोठा मला नको, कारण मला काय साडी वगैरे नेसवता पण येत नाही आणि काही नाही, मला वस्त्रासकट ते छोटासा मुकुटा दे. तर तिचीसुद्धा पूजा खूप छान झालेली होती. मी त्या दिवशी व्हिडिओ कॉल केलेला तिला, तर पूजा एकच नंबर तिचीसुद्धा झालेली होती. अंबाबाईचा जो हा चेहरा आहे तो खूपच छान दिसतो आणि पूजा केल्यानंतर एक जे तेज येतं चेहऱ्यावर ते एक काय वेगळंच येतं. 3 सांजच्या वेळी मी दारामध्ये दिवे वगैरे लावते आणि त्यानंतरच मग पूजेला म्हणजे सुरुवात करते, मांडणी वगैरे करायला. कारण की दारात दिवे वगैरे लावले तर सुद्धा खूप छान वाटतं. तुम्हाला शक्य असल्यास दारात एखादा दिवा तुपाचा लावू शकता तुम्ही, पण मी तेलाचेच दिवे लावलेले होते. आणि पूजेमध्ये एक दिवा मात्र मी, जी आपली दीपलक्ष्मी आहे तो दिवा आहे तो मी तुपाचाच लावते. आणि पूजा मांडून झाल्यावर मी असं फोटो काढत असते, कारण की फोटो मला काढायला खूप आवडतं. ती पूजा बघूनच मला म्हणजे एवढं मन प्रसन्न होते की किती छान दिसत आहे पूजा, म्हणून मी सारखे फोटो काढत असते, व्हिडिओ करत असते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करत जावा. कसं होतं, व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं, कमेंट करणं विसरून जातं. तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.